उन्हाळा आला की पुणे सोलापूर हायवे लगतच्या पळसदेव गावातील पळसनाथ मंदिराला बघण्यासाठी एकच गर्दी होती। उजनी धरणात असणारे हे मंदिर एरवी वर्षातून 10 महिने पाण्यात असतं, पण उन्हाळा आला की धरणाची पाण्याची पातळी कमी होते आणि हे मंदिर पाण्याबाहेर येतं। तर अशा या पुरातन प्राचीन मंदिराला बघायला आज आपण जाणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या पळसनाथ मंदिराचा। शेकडो वर्षाचा इतिहास असणारे हे पळसनाथचं मंदिर पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पुणे सोलापूर हायवे लगत पळसदेव हे गाव आहे। या गावाला लागून असलेल्या उजनी धरणाच्या पोटात हे पळसनाथचं मंदिर 1978 पासून विसावलं आहे। पळसदेव गावातून एक वाट धरणाच्या बॅकवॉटरकडे जाते। या वाटेने जाताना लांबूनच या मंदिराचं शिखर आपल्याला दिसू लागतं। मंदिर जरी पाण्याबाहेर आलं असलं तरी मंदिराच्या चारी बाजूने अजून पाणी आहे, त्यामुळे किनाऱ्यावर गाडी लावून मंदिरापर्यंत बोटीने जावं लागतं। आम्ही एका बोटीने मंदिराकडे निघालो। एकोणीसशे 1978 ला पळसदेव व आणखी काही गावं उजनी धरणासाठी शिफ्ट करण्यात आली, पण इथलं हे मंदिर कसं हलवणार ना, त्यामुळे पळसनाथचं मंदिर आणि आणखी काही मंदिरं पाण्याखाली गेली। हे मंदिर जरी इथं पाण्यातच राहिलं असलं तरी पण या मंदिरातील शिवलिंग व मूर्त्या गावकऱ्यांनी गावात नव्याने बांधलेल्या पळसनाथ मंदिरात स्थलांतरित करण्यात आल्या। धरणाच्या पाण्यामुळे मंदिराची बरीच झीज झाली आहे, पण तरी देखील मंदिर आजही सुअवस्थेत आहे। हेमाडपंथीय शैलीतील बांधकाम असलेल्या या मंदिराचं बांधकाम 10व्या-11व्या शतकातलं असावं। या परिसरात 2 मंदिर आहेत। एक मंदिर भगवान शंकरांना तर दुसरं मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे। तर समोर किनाऱ्यावर असणारे हे मंदिर श्रीरामांचं आहे। ही दोन्ही मंदिरं पश्चिमेला तोंड करून आहेत। मंदिरासमोर भग्न अवस्थेतला नंदी आहे। मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे। मंदिराच्या सभामंडपाला तिन्ही बाजूनी मंदिरात येण्यासाठी प्रवेशद्वार आहेत। मंदिराच्या बाहेरच्या परिसरात पाणी नसलं तरी आत सभामंडपात आणि गाभाऱ्यात पाणी आहे। या मंदिरात पाणी साठायचं कारण म्हणजे सतत पाण्यात राहिल्यामुळे मंदिराच्या चारी बाजूनी गाळ साठला आहे, त्यामुळे मंदिरातील पाणी बाहेर निघायला जागा नाही। हे संपूर्ण मंदिर केवळ 27 दगडी खांबांवर तयार करण्यात आलं आहे। या संपूर्ण मंदिरावर जसं की सभामंडपातील खांबांवर, छतांवर, गाभाऱ्यांच्या चौकटीवर, भिंतींवर व मंदिराच्या कळसावरचं कोरीव काम हे खूप भारी आहे। मंदिराच्या चौकटीवर अतिशय बारीक कोरीव काम करण्यात आलं आहे। यात वाद्य वाजवणारे व विविध पशुपक्षी कोरले आहेत। मंदिराचा कळस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। या कळसाचं बांधकाम भाजक्या विटा व चुन्याचा वापर करून केलेलं आहे। या कळसाबद्दलची एक विशेष गोष्ट म्हणजे हा कळस आतून पोकळ आहे। यात आत जाण्यासाठी छोटासा दरवाजा आहे। मंदिरासमोर 15 कमान असलेली ओऱ्यांची इमारत आहे, ज्याच्या काही भागाची आता पडझड झाली आहे।
मंदिर परिसरात काही उद्ध्वस्त दगडी शिल्पे बघायला मिळतात. यात प्रामुख्याने नंदी, विरगळी, सतीशिळा आहेत. या संपूर्ण मंदिर परिसराला दगडी तटबंदी होती, पण तिची आता पडझड झाली आहे. पण त्याचं अस्तित्व आजही कायम आहे. संपूर्ण मंदिर परिसरात गाळ साठला आहे. या गाळामुळे दरवर्षी या मंदिराची उंची कमी होत आहे. या गाळात अनेक वास्तू दबल्या गेल्या आहेत. पूर्वी या मंदिरात जायला पायऱ्या चढून जावं लागायचं, मात्र आता या मंदिराच्या पायऱ्या दिसेनाशा झाल्या आहेत. या वास्तूचं बांधकाम इतकं प्रभावी आहे की आपण हजारो वर्ष भूतकाळात मागे गेल्यासारखं आपल्याला वाटतं. या मंदिराचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही करण्यात आला आहे. हे मंदिर स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. पुरातन काळातील बांधकाम कलेच्या सामर्थ्याची जाणीव करून देत उभं असलेले हे पळसनाथचं मंदिर आज देखील डौलाने उभं आहे. मंदिरात जरी देवाची मूर्ती नसली तरी इथं देवाचं अस्तित्व आजही टिकून आहे. तर अशा अद्भुत मंदिराला तुम्हीही नक्की भेट द्या.